नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे कॅरेट आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एम सायन्स पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SYBA वर्गातील सेमिस्टर 4 चा आपला जो SYBA साठी सक्तीचा विषय आहे पर्यावरण जाणीव जागृती या संदर्भात चर्चा करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या विषयाचं आपलं प्रकरण क्रमांक 6 चालू आहे की ज्याचं नाव आहे पर्यावरणीय धोरण आणि त्याची अंमलबजावणी. आणि विद्यार्थी मित्रांनो, याच प्रकरणामध्ये दुसरा जो उपघटक आहे तो म्हणजे ओझोन वायूचा थर आहे त्याचा क्षय, ओझोन वायूच्या थराचा क्षय आणि त्याचा भाग क्रमांक 4 आणि शेवटचा भाग आपण बघत आहोत. कारण मागील 3 तासापासून आपण ओझोन वायूचा क्षय जो आहे तो कशा प्रकारे होतो आहे त्याच्या संदर्भात चर्चा करतोय. आज आपलं या विषयाचं या प्रकरणाचं हे व्याख्यान क्रमांक 7 आहे आणि हे जे प्रकरण आहे पर्यावरणीय धोरणं आणि त्याची कार्यवाही याच्यातील दुसरा जो उपघटक आहे ओझोन वायूचा क्षय, याचा भाग क्रमांक 4 आपण बघतोय. यामध्ये विशेषतः आपण ओझोन वायूचा क्षय जो आहे, ओझोन वायूचा थर जो आहे त्याचा जो क्षय होतोय तो कमी करण्यासाठी काय उपाय करता येईल यावर आज आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग आपण याला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या भोवती जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे वातावरणाचे थर आहेत याच्यामध्ये दुसरा महत्वाचा थर आहे तो म्हणजे स्थितांबर. आणि स्थितांबर या थरामध्ये वरच्या थरामध्ये विशेषतः मी तुम्हाला सांगतो की 25 ते 35 किलोमीटर दरम्यान पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जो थर आहे ज्या भागामध्ये ओझोन वायूचं केंद्रीकरण झालं आहे त्याला आपण ओझोनांबर किंवा ओझोन थर असं म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे हा थर संपूर्ण पृथ्वीचं आणि पृथ्वीवरील सजीव सृष्टीचं संरक्षण करण्याचं कार्य एका छत्रीप्रमाणे करत असतो. परंतु 1985 मध्ये अमेरिकेचं निंबस 7 हे जे यान होतं या सॅटेलाइटने जो अंटार्क्टिका खंडाचा फोटो घेतला त्यावेळेला त्या फोटोमध्ये स्पष्ट दिसलं की या अंटार्क्टिका खंडाच्या जवळ जो ओझोनचा जो थर आहे याला मोठ्या प्रमाणामध्ये छिद्र पडलाय आणि त्याचा आकार अमेरिका एवढा USA एवढा होता असं त्या काळामध्ये दिसून आलं. म्हणून ही अत्यंत गंभीर समस्या आहे, ही काळजी करण्यासारखी गोष्ट होती. म्हणून जगामध्ये त्या काळापासून 1985 पासून जगामध्ये संपूर्ण देशांनी एकत्र येऊन की अशा प्रकारे जर ओझोनचा क्षय झाला तर भविष्यामध्ये ही तीव्रता अजून वाढेल आणि याचा विपरीत परिणाम जे आपण मागच्या तासाला बघितलं, जागतिक तापमान वाढ असेल त्या ठिकाणी, हवामान बदल असेल, अन्नधान्याचं उत्पादन कमी होणार असेल त्या ठिकाणी, मानवी वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतील त्या ठिकाणी, शेतीचं उत्पादन कसं कमी होईल या अशा प्रकारचे विपरीत परिणाम होतील याची जाणीव झाल्यामुळं जगानं 1985 मध्ये राष्ट्रीय स्तरावर म्हणजे जागतिक स्तरावर एक राष्ट्रीय कृती समिती स्थापन केली. यामध्ये सुरुवातीला 27 देश होते आणि नंतर या समितीने पुढे 1987 मध्ये कॅनडातील मॉन्ट्रियल या ठिकाणी मॉन्ट्रियल जो करार केला त्यामध्ये ओझोनचा क्षय कमी करण्यासाठी, ओझोनचा क्षय जो आहे तो कमी करण्यासाठी ओझोनला बाधा निर्माण करणारे जे घटक आहे, जे रसायन आहे, जे पदार्थ आहे, ज्या वस्तू आहेत याचा वापर कमी करावं यासाठी सक्ती केली आणि याच्यावर त्या काळामध्ये जवळपास 35 देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. नंतरच्या काळामध्ये ही संख्या वाढत गेली. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे ओझोन वायूचा थर जो आहे त्याचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून टाकलेलं जगातलं सर्वात महत्वाचं पाऊल होतं आणि त्याच पाऊलाला भविष्यामध्ये अनेक प्रकारे लोकांनी सहकार्य केलं, अनेक देशांनी याला सहकार्य केलं. म्हणून अलीकडच्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये आशावादी आपण आहोत की या ओझोन वायूचं आपण संरक्षण करायला खूप नाही पण काही अंशी यशस्वी झालो आहोत. आणि मला वाटतं याचं सर्व श्रेय जातं आंतरराष्ट्रीय स्तरावर जे 1985 पासून जे प्रयत्न सुरू झाले त्यानंतर अनेक प्रकारच्या कॉन्फरन्स झाल्या, वसुंधरा परिषदा झाल्या, अनेक शहरामध्ये त्याची चर्चा झाली, चर्चासत्र झाले, कार्यशाळा झाल्या आणि जागतिक स्तरावर अनेक नेत्यांनी, शास्त्रज्ञांनी, संशोधकांनी एकत्र येऊन या ओझोनचा जो क्षय होता त्याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न केले. आणि मला वाटतं जर याची तीव्रता आणखी वाढली तर नक्कीच आपण ही समस्या बऱ्याच अंशी कमी करायला ठरवू. पण मात्र याला सर्वांचं एक रूपाने किंवा एक निष्ठेने त्या ठिकाणी सामुदायिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. चला तर मग आपल्याला काय काय प्रयत्न करता येतील त्याच्यावर आपण आता चर्चा करूया. सर्वात महत्वाचा पहिला प्रयत्न किंवा पहिला उपाय म्हणजे
ओझोन वायू जो आहे, या ओझोन वायूला जर आपल्याला वाचवायचं असेल, ओझोनचं संरक्षण करायचं असेल, तर जागतिक पातळीवर संपूर्ण समुदायामध्ये एक जागृती झाली पाहिजे. आणि जागृती करण्यासाठी आपल्याला माध्यम आहे ओझोन दिन साजरा करणं. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे 1995 पासून दरवर्षी 16 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्र संघटनेच्या द्वारे एक जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. आणि त्याच्या मागचं कारणच ते आहे की या निमित्तानं लोकांना जाणीव होईल की ओझोनचा जर नाश झाला, विनाश झाला, क्षय झाला, त्याचे विपरीत परिणाम काय होतील. याची जेव्हा लोकांना जाणीव करून दिली तर नक्कीच लोकांच्या वर्तनामध्ये बदल घडेल. लोक जाणीवपूर्वक ओझोनचं संरक्षण करायला प्रयत्न करतील. यासाठी विद्यार्थी मित्रांनो, हा जागतिक ओझोन दिन जो आहे तो जगामध्ये साजरा करायला सुरुवात झाला. शाळा असेल, महाविद्यालय असेल, विद्यापीठ असेल, शासकीय संस्था असेल, एनजीओ असेल, या सर्वांनी सामुदायिकपणे हा ओझोन दिन साजरा केला. याच्यातून नक्कीच मला वाटतं, आणि हा करत आहे, आपण सर्व करत आहोत. आपल्याही महाविद्यालयामध्ये, आपल्या विद्यापीठामध्ये दरवर्षी हा दिन साजरा करतो. या निमित्तानं वेगळ्या स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, व्याख्यान असेल किंवा समाज प्रबोधन करण्याचं कार्य या स्तरावर चालतं. याच्यातून एक आशावादी आहोत आपण की समाजामध्ये खरंच लोकांना आता जाणीव होत आहे. मला वाटतं याची उच्च पातळी आहे. विकसित देशामध्ये अनेक प्रकारचं त्या ठिकाणी, मी 1-2 उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगतो की अशाच प्रकारे पॅरिसमध्ये एका अपार्टमेंटमध्ये महिलांची जे महिला मंडळ जे आहे त्यांनी एक मीटिंग घेतली. त्या मीटिंग मध्ये त्यांचा विषय काय होता माहिती आहे की आपल्या अपार्टमेंट मधून किती टक्के ओझोन किंवा कार्बन डायऑक्साईड किंवा इतर जे विषारी वायू आहे ते किती टक्के बाहेर पडतात ते आपण शोधलं पाहिजे. कारण ते जर शोधलं आपण तर त्या माध्यमातून आपण किती प्रमाणामध्ये आपण ओझोनचा क्षय करायला कारणीभूत आहोत हे आपल्याला शोधता येईल. आणि ते शोधल्यानंतर आपल्या वतीनं आपण हे कशा प्रकारे कमी करूया, ओझोन वायूला बाधा होणार नाही अशा प्रकारे आपण कशा प्रकारे वर्तन करूया याच्यावर चर्चा झाली. म्हणजे हे अशा प्रकारचं वर्तन झालं. चीनमध्ये एका विद्यापीठामध्ये प्राध्यापकाला विचारलं गेलं एका विद्यार्थ्यांनी की मी विद्यार्थी म्हणून ओझोन वायूचा क्षय कमी करण्यासाठी काय करू शकतो, यावर आम्हाला मार्गदर्शन करा. म्हणजे अशा प्रकारे हे दुसरं तिसरं काही नाही, तर आपण जे जागतिक स्तरावर ओझोन दिन साजरा करतो याचं एक फलित आहे. मला वाटतं अशाच प्रकारे फार तळागाळाच्या लोकांपर्यंत जोपर्यंत अशा प्रकारे जाणीव जागृती होत नाही तोपर्यंत मला वाटतं आपल्याला याच्यात यश येणं त्या ठिकाणी अवघड आहे. म्हणून मला वाटतं संपूर्ण देशानं जागतिक स्तरावर, स्थानिक पातळीवर, राष्ट्रीय सर्व पातळीवर अशा प्रकारचा जागतिक ओझोन दिन साजरा केला पाहिजे. लोकांमध्ये तरच जागृती होईल. दुसरा आणि सर्वात महत्वाचा उपयोग आहे तो क्लोरोफ्लोरोकार्बन. आपल्याला माहिती आहे याचाच वापर केल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये ओझोनचा थर नष्ट होतो. जर आपल्याला हा नष्ट होण्यापासून वाचवायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पर्याय आहे, तो म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन. ज्या ज्या वस्तूद्वारे तयार होतो, ज्या माध्यमातून तयार होतो, ती माध्यमं, ती रसायनं, ती पदार्थ आपण वापरणं कमी केलं पाहिजे. ही काळाची गरज आहे, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून हे सर्वात महत्वाचं आहे. आणि विशेषतः वातानुकूल जे यंत्रणा आहे, आपण एसी वापरत असेल, फ्रीज असेल, रेफ्रिजरेटर असेल किंवा इतर जे आपण आहे, स्प्रे असेल, अत्तर असेल, त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे आपण बॉडी स्प्रे वगैरे वापरतो आणि याचा वापर कमी केला पाहिजे. आपण सर्व नैसर्गिक साधनांचा वापर केला पाहिजे. रासायनिक साधनांचा वापर कमी केला पाहिजे. क्लोरोफ्लोरोकार्बन असेल किंवा इतर जे आहे, हायड्रोक्लोरोकार्बन असेल, क्लोरोफ्लोरोकार्बन यासारख्या वस्तूंचा वापर टाळला पाहिजे. त्याचा मोह आपण टाळला पाहिजे. तरच मला वाटतं आपण काही प्रमाणामध्ये ओझोनचा क्षय जो होतो आहे, तो थर जो नष्ट होत आहे, त्याला आपण त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये वाचवू शकू, त्याला आपण संवर्धित करू शकू. मला वाटतं यासाठी क्लोरोफ्लोरोकार्बन याचा वापर कमी करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी शक्य असेल त्याला पर्यायी काही वस्तू तयार करता येतील का, त्याला पर्याय काही शोधता येईल का, असा पर्याय की ज्यामुळे कार्बनचा आपल्याला एक वेगळा पर्याय असेल. आणि सर्वात महत्वाचं ओझोनचा क्षय होणार नाही, ओझोनचा थर नष्ट होणार नाही. अशा प्रकारचं तंत्रज्ञान, अशा प्रकारचं इको फ्रेंडली तंत्रज्ञान, तशा प्रकारचं मशिनरी आपल्याला तयार करावं लागेल. तर जर आपण केलं, तसे वस्तू पदार्थ आपण तयार केला, तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी नक्कीच यशस्वी ठरू. म्हणून हा एक महत्वाचा उपयोग आहे, हा आपण केला पाहिजे.
पुढचा महत्वाचा उपयोग अत्यंत महत्वाचा आहे, सेंद्रिय शेतीची व्याप्ती वाढावी लागेल. आपण बघितलं मागच्या तासाला की रासायनिक शेतीमुळे आणि रासायनिक घटकामुळे, रासायनिक युक्त अनेक प्रकारचे पदार्थांचा वापर आपण खत म्हणून करतो, कीटकनाशक म्हणून करतो. याच्यातून अनेक प्रकारचे विषारी पदार्थ किंवा घटक असेल ते वातावरणात मिसळतात, वातावरणाच्या वरच्या थरात जातात, ऑक्सिजन ओझोन बरोबर त्याच्या प्रक्रिया होतात, रासायनिक अभिक्रिया करतात, त्याच्यातून ओझोनचं त्या ठिकाणी विघटन होतं आणि त्याचा क्षय होतो. म्हणून आपल्याला हे जर कमी करायचं असेल, नायट्रस ऑक्साईड सारख्या वायूंची निर्मिती जर कमी करायची असेल, तर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो रासायनिक खताला सेंद्रिय खत म्हणून पर्याय करावा लागेल. आपल्याला आधुनिक शेती सोडावं लागेल, त्या ठिकाणी यांत्रिक शेती सोडावं लागेल आणि याच्या माध्यमातून आपल्याला फक्त आणि फक्त सेंद्रिय शेती जी परंपरागत आपण करत होतो ती करावं लागेल. त्या ठिकाणी अनेक विकसित देशांमध्ये अशा प्रकारचा एक चळवळ सुरू झाली. जपान असेल, जर्मनी असेल, अमेरिका असेल, कॅनडा असेल, यासारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय शेती केली जात आहे. आपल्या भारतामध्ये सुद्धा केरळ असेल, तामिळनाडू असेल, त्या ठिकाणी कर्नाटक असेल, आसाम असेल, मेघालय असेल, या सारख्या राज्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली आहे. आपणही त्याला आपल्याला मदत करावं लागेल. आपण जाणीवपूर्वक सेंद्रिय शेती करावं लागेल. मला वाटतं जर आपण हे केलं, आपलं उत्पादन वाढेल आणि पर्यावरणावर होणार विपरीत परिणाम आपल्याला टाळता येईल. विशेषतः मी तुम्हाला सांगेल, नायट्रस ऑक्साईड सारखे जे वायू आहे, जे घटक आहे, याची मात्रा आपण कमी करू शकलो तर मला वाटतं आपण मोठ्या प्रमाणामध्ये ओझोन वायूचं आणि थराचं आपण संरक्षण करू शकू. म्हणून आपल्याला सेंद्रिय शेतीची चळवळ उभी करावी लागेल. सेंद्रिय शेती निरंतर विकास, शाश्वत विकास करावा लागेल, तरच आपण या ठिकाणी ओझोनचा क्षय आपण जो आहे तो काही प्रमाणामध्ये करू शकतो. म्हणून हा एक महत्वाचा उपाय आपण केला पाहिजे. पुढचं महत्वाचं, हवा प्रदूषणावर नियंत्रण. सर्वात महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, हवा प्रदूषणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये अनेक विषारी पदार्थ, क्लोरोफ्लोरोकार्बन असेल, हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन डायमोनॉक्साईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, वेगवेगळे नायट्रस असेल, सल्फ्युरिक ऍसिड, या अनेक प्रकारचे घटक वातावरणामध्ये पसरतात आणि हे ज्या वेळेला वाऱ्याबरोबर वातावरणाच्या वरच्या थरात जातात त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी असलेला जो ओझोन वायू आहे याचं विघटन करतात, याचा क्षय घडून आणतात व त्यामुळे हा वायू त्या ठिकाणी वायूचं प्रमाण कमी होतंय, हा थर विरळ होतोय, त्याची घनता कमी होते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून जर आपण हवेचं प्रदूषण कमी केलं, क्लोरीनचं वाढतं प्रमाण कमी केलं, ब्रोमीनचं वातावरणातलं प्रमाण कमी केलं, तर मला आपण वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये आपण ओझोनचं संरक्षण करू शकतो. ओझोनची घनता आपण जी कमी होते ती वाचवू शकतो. ओझोनचा विरळ होणारा थर आपण वाचवू शकतो. यासाठी विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं कार्य करावं लागेल ते म्हणजे हवा प्रदूषण कमी करावं लागेल. आपल्याला आर्थिक विकासासाठी औद्योगिकरण करणं गरजेचं आहे, हे मान्य आहे, पण ते करत असताना आपण अशी पर्याय शोधायला पाहिजे की त्यामुळं वातावरणामध्ये कारखान्यातून, या कारखान्यांच्या धुराड्यातून प्रदूषित पदार्थ जाणार नाही. त्याची प्रक्रिया करावी लागेल. कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, हे वायू वातावरणामध्ये सोडण्यापूर्वी त्याच्यावर आपण जर प्रक्रिया केली तर मला वाटतं आपण त्यांची तीव्रता कमी करू शकतो आणि हे करणं गरजेचं आहे. याच्यासाठी प्रबोधन करणं गरजेचं आहे. आपण उद्योजक असेल, सरकार असेल, एनजीओ असेल, यांनी एकत्र येऊन याचं तंत्रज्ञान तयार केलं पाहिजे, याच्यावर प्रयत्नपूर्वक प्रयत्न केले पाहिजे, तरच आपण हे काही प्रमाणामध्ये यशस्वीपणे आपण ओझोनचा जो क्षय आहे तो आपण कमी करू शकतो. म्हणून हा एक उपाय आहे की आपण हवा प्रदूषण कमी केलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं की ही जी आहे आपण अशा प्रकारच्या कारखान्यांवर सक्ती केली पाहिजे, कायद्याने त्यांच्यावर बंदी आणली पाहिजे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, त्यांना दंड केला पाहिजे, तरच वातावरणामध्ये जे विषारी वायू किंवा प्रदूषित पदार्थ बाहेर सोडले जातात त्याची मात्रा कमी होईल आणि आपण काही प्रमाणामध्ये ओझोनचं रक्षण करू शकतो. म्हणून हवा प्रदूषणावर उपाय नियंत्रण करणं हा सुद्धा अत्यंत महत्वाचा उपाय आहे. पुढचा अत्यंत महत्वाचा उपाय वन संवर्धन. हो विद्यार्थी मित्रांनो, हा अत्यंत महत्वाचा उपयोग आहे, उपाय आहे आणि आपण सर्व, तुम्ही आम्ही सर्व सामूहिकपणे याला सहकार्य करू शकतो. जागतिक स्तरावर अनेक प्रकारे अनेक देशांमध्ये ही चळवळ सुरू झाली आहे. आपल्याला सुद्धा या चळवळीमध्ये सहभाग घ्यावा लागेल. शाळा, कॉलेज, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, एनजीओ या सर्वांनी एकत्रित येऊन जर प्रयत्न केले तर मला वाटतं आपण वृक्षांची संख्या वाढवूया. वन संवर्धनाच्या माध्यमातून जंगलांखालचं क्षेत्र वाढवूया. जे क्षेत्र आपल्याला 33% अपेक्षित आहे एकूण क्षेत्राच्या, ते आपण अधिक वाढवू. अनेक देशांमध्ये हे प्रमाण 40, 50, 60% आहे. किंबहुदा आशिया आणि आफ्रिका देशांमध्ये मात्र, अनेक देशांमध्ये, युरोपामध्ये सुद्धा कमी आहे. जर आपण एकत्रितपणे प्रयत्न केले
तर मला वाटतं आपण वनसंवर्धन करूया, अरण्याखालचं क्षेत्र वाढवू. साहजिकच यामुळे काय होईल, वातावरणात गारवा तयार होईल, अनेक प्रदूषक जे आहे त्यांची तीव्रता कमी होईल, वातावरणामध्ये एका प्रकारचं जे उष्णतेचं प्रमाण जे आहे त्याची तीव्रता कमी करण्यासाठी मला वाटतं अरण्यासारखा पर्याय नाही, म्हणून आपल्याला जाणीवपूर्वक अरण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी वन संवर्धन करावं लागेल, लोकांमध्ये जागृती तयार करावी लागेल, एक जनचळवळ करावं लागेल. त्या ठिकाणी स्त्री पुरुष, त्या ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक, राजकारणी, समाजसेवक, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ सर्वांनी एकत्र येऊन याच्यात जर सहकार्य केलं, पुढाकार घेतला, प्रत्येक पावसाळ्यामध्ये किंवा ज्या वेळेचा हंगाम वृक्ष रोपणासाठी अनुकूल असेल या काळामध्ये जर आपण चळवळ उभारली, याला सहकार्य केलं, नेतृत्व केलं, तर मला वाटतं याच्यामध्ये सुद्धा आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही, म्हणून हा एक महत्वाचा उपाय. आणि पुढचं सर्वात महत्वाचं, सुपरसॉनिक विमान असेल, सॅटेलाइट असेल, रॉकेट असेल, यांच्यामुळे जी हानी होती, प्रचंड प्रमाणामध्ये ओझोनचा थर नष्ट होतो, त्याला छिद्र पडतात, ओझोनचा थर विरळ होतो, कमी होतो, आणि याच्यावर उपाय म्हणून आपल्याला याच्यावर नियंत्रण करावं लागेल. हे उडवत असताना याच्यामुळे कोणत्याही प्रकारे ओझोनला छिद्र पडणार नाही, ओझोनचा थर नष्ट होणार नाही, यांच्यातून जे इंधन वापरतो त्या इंधनातून कोणतेही प्रदूषक बाहेर पडणार नाही, आणि त्याचा विपरीत परिणाम ओझोनवर होणार नाही, याची काळजी घेऊन जर आपण हे कार्य केलं तर मला वाटतं याच्यामुळे सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये विशेषतः इंधनाच्या बाबतीमध्ये आपण पर्याय शोधला पाहिजे, की ज्याच्यातून जीवाश्म इंधनाला जर आपण पर्याय शोधला तर मला वाटतं आपण काही प्रमाणामध्ये याच्यामध्ये यशस्वी होऊ. मग मात्र त्यासाठी प्रयत्न जाणीवपूर्वक करावा लागेल, इंधनाचं तंत्रज्ञान बदलावं लागेल, पद्धत बदलावं लागेल, त्याच्यातलं मशिनरी बदलावं लागेल, त्याचं पूर्ण तंत्रच बदलावं लागेल, तरच आपल्याला शक्य आहे. आणि यासाठी मला वाटतं मानव नक्कीच प्रयत्न करेल, यशस्वी होईल. विकसित देशामध्ये अनेक प्रयोग यशस्वी झाले आहेत, आणि मला वाटतं त्याला याची व्याप्ती वाढली तर नक्कीच याच्या माध्यमातून आपण काही प्रमाणामध्ये याच्यावर नियंत्रण म्हणू शकतो. अणुचाचणी आणि अणुस्फोट याच्यावर बंदी घालावं लागेल. तर आता विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही देशाला युद्ध हे परवडणार नाही, अणुस्फोट करणं, अणुबॉम्ब करणं हे आता परवडणार नाही. कारण त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये निसर्गाची हानी झाली, मानव जातीची हानी झाली. दुसऱ्या महायुद्धामध्ये आपण बघितलं, आणि नंतरच्या काळामध्ये जी लहान मोठे अणुबॉम्ब टाकले गेले त्याच्यामध्ये शेवटी हानीच झाली. कोणत्याही मानव जातीचा, कोणत्याही देशाचा विकास झाला नाही किंवा त्याचा फायदा झाला नाही. आणि या अणुचाचण्यांमुळे जे प्रचंड प्रमाणामध्ये जे प्रदूषण होतं, वेगवेगळ्या प्रकारचे विघातक पदार्थ बाहेर पडतात, त्याच्यामुळे ओझोनचा क्षय होतो, ओझोनची हानी होती, ओझोनची घनता कमी होते. म्हणून आपल्याला हे कमी करावं लागेल. जर आपण केलाच उपयोग अणुचाचणी किंवा या अणुऊर्जेचा, तर तो फक्त आणि फक्त शांततेसाठी करावा लागेल, ऊर्जा निर्मिती करावी लागेल. त्यापासून कोणत्याही प्रकारचं अणुचाचण्या विध्वंस करता कामा नये. म्हणून आपण तशा प्रकारचं तंत्रज्ञान करावं लागेल की ज्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला अणुऊर्जाही मिळेल आणि त्याचा कोणताही विपरीत परिणाम मला वाटतं ओझोनवर होणार नाही. जर आपण केलं, कायद्याने त्याच्यावर बंदी आणली, एक जागतिक स्तरावर युनो असेल, या संपूर्ण संघटनेने जर याच्यावर संवाद आणि सर्वांनी सहकार्य केलं तर मला वाटतं याच्यामध्ये सुद्धा आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक महत्वाचं, अत्यंत महत्वाचं, इको फ्रेंडली वस्तूंचा वापर करणं, पर्यावरण स्नेही वस्तूंचा वापर करणं हा सर्वात महत्वाचा उपयोग आहे. आणि तुम्ही आम्ही सर्व करू शकतो. मला वाटतं आपल्याला अलीकडच्या काळामध्ये ही चळवळ सुरू झाली, निरंतर विकास, शाश्वत विकास, याच्या माध्यमातून ही चळवळ सुरू झाली आहे. पर्यावरण पूरक वस्तू आपण वापरल्या पाहिजेत. विशेषतः कोणत्याही प्रकार विषारी पदार्थ वापरू नये, की ज्याच्या माध्यमातून आपण ज्या वस्तू तयार करतो त्या वस्तू आणि त्या प्रक्रियेतून बाहेर पडणारे रसायन किंवा रासायनिक पदार्थ याच्यामुळे जो ओझोनचा क्षय होतो तो आपण त्या ठिकाणी करतो. आपण पिशव्या असेल, कंटेनर असेल, पेन्सिल असेल, पुस्तकं असेल, त्या ठिकाणी फ्रीज असेल, रेफ्रिजरेटर असेल, एसी कंडिशन किंवा सुविधा असेल, स्प्रे असेल, अत्तर असेल, हे संपूर्णपणे आपण इको फ्रेंडली कसं होईल, त्याच्यामध्ये असं तंत्रज्ञान आपण वापरून जास्तीत जास्त पर्यावरण स्नेही कसं बनेल हे जर आपण बघितलं तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठा हातभार आपल्याला पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि ओझोनचा क्षय कमी करण्यासाठी, ओझोनच्या थराचं संरक्षण करण्यासाठी होईल, यात मला शंका वाटत नाही. पण त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे. जर मला वाटतं या सर्वांनी प्रयत्न केले तर नक्कीच याला सुद्धा आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्वात महत्वाचा शेवटचा उपाय मी या ठिकाणी सांगतो की मॉन्ट्रियल करार जो आहे त्याची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे झाली पाहिजे. कॅनडामध्ये जे मॉन्ट्रियल शहर या ठिकाणी हा करार झाला 1987 ला, त्याच्यामध्ये ठरलं आहे
काय ठरलं आहे की ही जे क्लोरोफ्लोरोकार्बन आहे त्याचा वापर कमी करायचा, 20% कमी करायचा आणि नंतरच्या काळामध्ये आणखी कमी कमी करत जाऊन तो शून्यवत करायचा. पण त्यासाठी आपल्याला सामुदायिक प्रयत्न करेल. अनेक विकसित देशांनी याला सहकार्य केलं आहे, विकसित देशही याला करतायत. पण या ठिकाणी कोणतंही राजकारण न ठेवता जागतिक पातळीवर एक आपला फक्त स्वतःचा फायदा न बघता जगाचा जागतिक स्तरावर मानव वंशाचा त्या ठिकाणी मानवी समाजाचा त्या ठिकाणी फायदा बघून सर्व देशांनी याच्यात सहकार्य केलं पाहिजे. भारताने सुद्धा या करारावर 1992 मध्ये सही केली आणि नंतरच्या काळात भारत या कराराचं नेतृत्व करत आहे. या दरवेळेला जी परिषद होती, जी कॉन्फरन्स होती, याच्यामध्ये भारतीय पंतप्रधान किंवा भारताचे प्रतिनिधी जे असेल ते संपूर्ण जगाला, या समुदायाला त्या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगतात, आवाहन करतात की हा जो करार आहे याची संपूर्णपणे अंमलबजावणी आपण केली पाहिजे. यामागे कधीही स्वार्थ नको, सर्वांनी सामुदायिक प्रयत्न केले पाहिजे आणि काळाच्या ओघामध्ये कशा प्रकारे ओझोनचा क्षय जो आहे तो कमी करता येईल, ओझोनचं त्या ठिकाणी अधिक स्ट्रेन कसं करता येईल, ओझोनचा वायू जो आहे तो कशा संरक्षित करता येईल, त्याचा थर विरळ होणार नाही याची काळजी कशी करता येईल, यासाठी सामुदायिक प्रयत्न. आणि ज्या देशांनी या करारावर अजूनही सह्या केलं नाही त्यांनी या करारावर सह्या केल्या पाहिजेत. शेवटी हे संपूर्ण मानव जातीचं कल्याणासाठी आपण हे करतोय. हे काही तुमच्या किंवा माझ्या किंवा एखाद्या विशिष्ट देशाच्या फायद्यासाठी करत नाही, सामुदायिक प्रयत्न करण्यासाठी. या करारावर बाकीच्या देशांनी, सर्व देशांनी जर सह्या केल्या, सर्वांनी सहकार्य केलं तर मला वाटतं याच्यामध्ये आपल्याला आणखी यश येईल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला जागतिक स्तरावर जर आपल्याला पर्यावरणाचं संवर्धन करायचं असेल, जागतिक तापमान कमी करायचं असेल, हवामान बदल टाळायचा असेल, त्या ठिकाणी परिसंस्थेचं त्या ठिकाणी संरक्षण करायचं असेल, मानवी आरोग्य त्या ठिकाणी सांभाळायचं असेल, सजीव सृष्टीचं त्या ठिकाणी संरक्षण करायचं असेल, या सर्वांना एकमेव उपाय आहे, तो म्हणजे फक्त आणि फक्त ओझोन वायूचा क्षय जो आहे तो कमी करावा लागेल, ओझोन वायूच्या थराचं संरक्षण करावं लागेल. तरच मला वाटतं या पृथ्वीवर ही सजीव सृष्टी अत्यंत चांगल्या गुण्यागोविंदाने त्या ठिकाणी राहील. पृथ्वी ही एक सुंदर असा ग्रह आहे, तो अशाच प्रकारे राहील. तुम्ही आम्ही संपूर्ण सृष्टी असेल, या सृष्टीवरचे सजीव घटक आहे, प्राणी असेल, पक्षी असेल, वनस्पती असेल, सूक्ष्म जीव जंतू हे संपूर्णपणे या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहतील, आनंदाने राहतील आणि या पृथ्वीचं त्या ठिकाणी संरक्षण होईल, संवर्धन होईल आणि या पर्यावरण संतुलन त्या ठिकाणी राहील. पण त्यासाठी फक्त आपल्याला गरज आहे ते म्हणजे ओझोन वायूचं संरक्षण करणं, ओझोन वायूच्या थराचं संरक्षण करणं. या ठिकाणी विद्यार्थी मित्र मी थांबतोय. पुढच्या तासाला आपण आणखी एक नवीन समस्या आहे, आम्लपर्जन्य, यावर आपण चर्चा करूया. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.